मे 1999 हाँगकाँग शहरात एक 14 वर्षांची मुलगी दुपारच्या वेळी हाँगकाँगच्या एका पोलीस स्टेशनमध्ये येते। ती मुलगी खूप घाबरलेली असते। तिची अवस्था बघून पोलीस तिला काय झालं असं विचारतात। तर ती मुलगी सांगते की गेल्या काही आठवड्यांपासून एका बाईचं भूत मला त्रास देतंय। यावर पोलीस हसतात, पण ती मुलगी म्हणते, हे मी जे सांगते ते खरंय। माझ्या स्वप्नात रोज एक बाई येते, ती जखमी अवस्थेत असते, मला मदत मागते। कधी ती इलेक्ट्रिक तारांमध्ये अडकलेली असते, कधी कोणीतरी तिचा गळा दाबत असतं। अशा अवस्थेत ती माझ्याकडे मदतीची भीक मागत असते, मला वाचवण्याची विनंती करते आणि नंतर ती मरते। पोलीस त्या 14 वर्षांच्या मुलीचं बोलणं ऐकून घेतात, पण नंतर तिला परत पाठवून देतात। काही दिवसांनी ती मुलगी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये येते, पुन्हा तीच गोष्ट रिपीट करते, पण ती यावेळी असं काहीतरी सांगते ज्यामुळे पोलीस शॉक होतात। ती पोलिसांना सांगते की स्वप्नात येणाऱ्या महिलेचा खून खरंच झालाय आणि ज्या लोकांनी तिचा खून केलाय त्यात मी सुद्धा सामील आहे। आता मात्र पोलीस सिरियस होतात। त्या मुलीला घेऊन तपास सुरू होतो तेव्हा समोर येतं एक धक्कादायक सत्य, जे ऐकून तुम्ही म्हणाल हे सत्य नसतं तरच बरं झालं असतं, इतकं ते विदारक आहे। या 14 वर्षांच्या मुलीच्या स्वप्नात येणारी ती बाई कोण आहे? त्या बाईसोबत असं काय घडलं की ती मदत मागते? ही संपूर्ण स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। दुसऱ्यांदा त्या मुलीची गोष्ट ऐकून पोलीस थोडे गंभीर होतात आणि या प्रकरणाची तपासणी करण्याचा निर्णय घेतात। मुलगी पोलिसांना सांगते की तिच्या अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट आहे आणि तिथेच त्या बाईची हत्या झाली आहे। पोलीस तिला घेऊन त्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅटमध्ये जातात। फ्लॅटचा दरवाजा उघडण्याआधीच त्या फ्लॅटमधून विचित्र वास येत असतो। संशय अजून वाढतो। हाँगकाँग पोलीस त्या फ्लॅटचं दार उघडतात आणि पाहतात तर पूर्ण फ्लॅट हॅलो किटी डॉल्सने भरलेला असतो। ते घरात शिरतात तसा तो वास आणखीही तीव्र होतो। त्या घरातील अनेक किटी डॉल्सपैकी एक सर्वात मोठी डॉल बेडवर पडलेली असते। त्याच डॉलमधून सर्वात जास्त घाण वास येत असतो। त्या डॉलची अवस्था खूपच खराब असते, एखाद्या लहान मुलांच्या खेळण्याची वस्तू ती वाटतच नाही इतकी। त्या डॉलची तपासणी केल्यावर पोलीस सुद्धा चकित होतात, कारण त्या डॉलमध्ये त्यांना एका महिलेचं मुंडकं सापडतं, ज्याला बघून जाणवत असतं की ते मुंडकं गरम पाण्यात शिजवलेलं होतं। त्याशिवाय असं सुद्धा वाटत असतं की त्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला गेलाय, पण ते अर्धवट सोडले। या महिलेच्या मुंडक्यामुळे पोलिसांना त्या 14 वर्षांच्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास बसतो की खरंच एका महिलेची हत्या झाली होती। मग ती महिला कोण आहे याचा शोध सुरू होतो आणि या हत्येवरून पडदा उठत जातो। त्यांच्या समोर एक संपूर्ण स्टोरी येते। फॅन मॅन यी एक अनाथ मुलगी, जिला लहानपणीच तिच्या आई वडिलांनी रस्त्यावर बेवारस सोडलं होतं। त्यानंतर ती बालगृहात राहू लागली होती। 15 वर्षांची झाल्यानंतर तिला बालगृहातून बाहेर काढलं गेलं, कारण त्या ठिकाणी वयाची मर्यादा होती। आई वडील नाही, या जगात दुसरं कोणीही नाही, चांगलं काय आणि वाईट काय हे सांगणारं कोणी नाही। त्यामुळे तिला ड्रग्सची सवय लागली। ती रोज नशा करू लागली। तिचं वय वाढत होतं आणि ड्रग्सची तलब सुद्धा। ती ड्रग्सची इतकी आदी झाली होती की त्याशिवाय ती राहू शकत नव्हती। पण अनेक वेळा पैशांची कमतरता असल्यानं तिला ड्रग्स विकत घेता येत नव्हते। मग पैशांची कमतरता दूर करण्यासाठी तिने देहविक्रीच्या व्यवसायात पाऊल ठेवलं। ती वेश्या बनली। धंदा, पैसा, नशा असंच सगळं तिचं आयुष्य सुरू होतं। पण तिला हे सगळं सोडायचं होतं। तिला असं काहीतरी करायचं होतं ज्याने थोडं का असेना पण तिचं जीवन सुधारेल। तेव्हा तिने तिच्याच एका ग्राहकाशी लग्न केलं। तो सुद्धा एक ड्रग्स ॲडिक्टच होता। लग्न झाल्यानंतर आयुष्य सुधारेल असं तिला वाटत होतं, पण तिचा नवरा रोज तिला मारू लागला। ड्रग्ससाठी, पैशांसाठी तो हे करायचा, तरीही ती त्याच्यासोबत संसार करत होती। वेश्या व्यवसाय तिने सोडला होता। तिने आता एका नाईट क्लबमध्ये नोकरी सुरू केली होती। तिथे काम करत असताना तिची भेट चेन मॅन लोक याच्याशी झाली। चेन मॅन लोक हा वेश्या व्यवसायातील एक दलाल होता। तो ड्रग्सची तस्करी सुद्धा करायचा। फॅन मॅन हीचं वय तेव्हा 23 वर्ष होतं। त्या दोघांची मैत्री हसत खेळत सुरू होती। पण चेन मॅन लोक हा काय साधा सुद्धा माणूस नव्हता। तो पैसे कमवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकत होता। तरी अशा माणसाशी फॅनमॅन हिने मैत्री केली, कारण वेश्या व्यवसाय करत असताना तिचा तो एक ग्राहक होता। आता त्या दोघांमध्ये सर्व काही सुरळीत चाललं होतं, पण फॅनमॅन हिने वेश्या व्यवसाय सोडल्यामुळे तिला हवे तसे पैसे मिळत नव्हते। म्हणून तिने मग एके दिवशी चेन मॅन लोकच्या घरी असताना त्याच्या पाकिटातून 4000 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 3 ते 3.5 लाख रुपये चोरले आणि हीच तिच्या आयुष्यातली शेवटची चूक होती। जेव्हा चेनमॅन लोकला या चोरीबद्दल समजलं तेव्हा त्याने आपल्या 2 गँग मेंबर्सना फॅनमॅन हीचं अपहरण करून एका पत्त्यावर आणायला सांगितलं।
गँग मेंबर्सनी तिचं अपहरण केलं आणि तिला चेनमॅन लुकने सांगितलेल्या पत्त्यावर नेलं। चोरीच्या घटनेमुळे चेनमॅन लुक खूप भडकला होता। त्याने फॅनमॅन ईला सांगितलं, तुला माझे पैसे आत्ताच्या आत्ता परत करावे लागतील। पण फॅनमॅन ईने ते पैसे खर्च केले होते, त्यामुळे ती ते पैसे परत देऊ शकत नव्हती। तेव्हा चेनमॅन लुकने तिला त्याच्यासाठी वेश्या व्यवसायात काम करावं लागेल असं सांगितलं। फॅनमॅन ईकडे पर्याय नव्हता। जे ती मागे सोडून आली होती, आता पुन्हा तिला त्याच वाटेवर जावं लागणार होतं। तिने त्याचे पैसे परत करण्यासाठी त्याच्यासाठीच काम करायला सुरुवात केली। तरी सुद्धा चेनमॅन लुकचा राग शांत झाला नव्हता। त्याने तिला त्याच पत्त्यावर पुन्हा बोलावलं आणि तिथे त्याने गँग मेंबर्सना तिच्यावर बलात्कार करायला सांगितला। तेही एकदा नाही, अनेक वेळा। त्याने तिला त्या फ्लॅटमध्ये जवळजवळ बंधकच बनवलं होतं। ते गँग मेंबर्स यायचे, कधीही तिच्यावर अत्याचार करून निघून जायचे। तिच्यासोबत एवढं करून सुद्धा चेनमॅन लुकचं मन भरलं नाही। त्याने तिला टॉर्चर करायला सुरुवात केली। ते लोक रोज तिला मारायचे, तिच्यावर अत्याचार करायचे, सिगरेटने तिला चटके द्यायचे, तिला लटकवून पंचिंग बॅग सारखा तिचा वापर करायचे। एवढंच नाही तर वितळलेल्या मेणाचे आणि प्लास्टिकचे चटके सुद्धा तिला दिले जायचे। एवढं होऊनही तिला हे सुद्धा बोलायला लावलं जायचं की तिला या टॉर्चरमुळे मजा येते। तिच्या चेहऱ्यावर सतत तिला हसू ठेवावं लागायचं। जर तसं तिने केलं नाही तर ते टॉर्चर आणखी वाढायचं। चेनमॅन लुक हा वेश्या व्यवसायातील दलाल होता, त्यामुळे तो लहान मुलींना या व्यवसायात आणायचा। असंच एक दिवस तो एका 14 वर्षांच्या मुलीला घेऊन त्या फ्लॅटमध्ये आला, जिथे फॅनमॅन ईवर अत्याचार होत होते। त्या 14 वर्षाच्या मुलीचं नाव होतं लाऊ मिंग फुंग। ती लहान मुलगी जेव्हा त्या फ्लॅटवर आली तेव्हा फॅनमॅन ईला इलेक्ट्रिक तारांमध्ये गुंडाळलेलं होतं आणि शॉक देत तिला मारहाण सुद्धा केली जात होती। तेव्हा चेनमॅन लुक आणि त्याच्या गँग मेंबर्सनी लाऊ मिंग फुंग हिला सुद्धा फॅनमॅन ईला मारण्यास सांगितलं। खूप फोर्स केल्यामुळे तिने फॅनमॅन ईच्या डोक्यात फाईट मारली। त्यानंतर पूर्ण 1 महिना फॅनमॅन ईवर असाच अत्याचार सुरू राहिला। तिला खाण्यासाठी सुद्धा मानवी विष्ठा आणि लघवी दिली जायची। हे टॉर्चर सहन करणं मानवी शरीराच्या पलीकडचं होतं। म्हणूनच या टॉर्चरमुळे एक दिवशी फॅनमॅन ईचा मृत्यू झाला। चेनमॅन लुकला जशी ही माहिती मिळाली तेव्हा त्याने त्याच्या गँग मेंबर्सना हुकूम दिला की तिच्या शरीराचे तुकडे करून ते शिजवून शहराच्या वेगवेगळ्या भागात टाकायचे। गँग मेंबर्सनी तिच्या शरीराचे तुकडे करून ते शिजवून शहराच्या वेगवेगळ्या भागात फेकून दिले। आता उरलं होतं ते फक्त फॅनमॅन ईचं मुंडकं। त्याचं काय करायचं असं त्याने चेनमॅन लुकला विचारलं तेव्हा तो म्हणाला की ते शिजवून हॅलो किटी डॉलमध्ये टाकून द्या। कोणाला याची जरा सुद्धा भनकही नव्हती की फॅनमॅन ईची इतकी क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे। फॅनमॅन ईची हत्या होऊन 1 महिना झाला होता। कोणालाच त्याची खबर नव्हती। ज्यांनी ती हत्या केली होती ते मजेत आपलं आयुष्य जगत होते। पण त्या दिवशी जेव्हा फॅनमॅन ईवर भयावह अत्याचार होत होते तेव्हा त्या फ्लॅटवर एक 14 वर्षांची मुलगी आली होती, लाऊ मिंग फुंग। सर्व गुन्हेगारांच्या डोक्यातून फॅनमॅन ई हिच्यावर केलेला अत्याचार आणि यातना निघून गेल्या असल्या तरी लाऊ मिंग फुंगच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम झाला होता। तिला आता फॅनमॅन ईचं स्वप्न पडू लागलं होतं। पण हे स्वप्नच होतं का की खरंच फॅनमॅन ईचं भूत तिच्या स्वप्नात येत होतं? या प्रश्नाचं उत्तर पुढे मिळेल। पण लाऊ मिंग फुंगमुळे या सर्व प्रकरणाचा खुलासा झाला। पोलिसांनी या प्रकरणाची चांगली चौकशी केली। या प्रकरणात 3 आरोपींना अटक केली गेली, पण पुराव्यांअभावी त्या आरोपींना मृत्यूदंड देता आला नाही। त्यांना जन्मठेपेचीच शिक्षा झाली। हाँगकाँग शहरात इतका निर्घृण आणि निर्दयी गुन्हा कधीच घडला नव्हता। पण या प्रकरणाला प्रसिद्धी मिळाली वेगळ्याच कारणांमुळे। जेव्हा हे प्रकरण कोर्टात सुरू होतं तेव्हा कोर्टात अनेक पॅरानॉर्मल गोष्टी घडत होत्या। अनेक वेळा कोर्ट रूम मधील लाईट चालू बंद होत होत्या। ज्या अपार्टमेंटमध्ये फॅनमॅन ईवर अत्याचार झाला होता तिथे नवीन भाडेकरू राहायला आले, पण त्यांनी लवकरच ते घर सोडलं कारण त्यांना त्या रूम मध्ये कोणीतरी असल्याचा भास व्हायचा। नंतर अनेक वर्षांनी ती बिल्डिंग पडून तिथे एक नवीन हॉटेल उभारण्यात आलं। पण आजही हाँगकाँगमध्ये हॅलो किटी डॉल मर्डर केस म्हणून ही केस खूप फेमस आहे। अशाच थरारक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।